भोकरदनमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ. अवघ्या काही मिनिटात लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे फरार. भोकरदनमध्ये नेमकं काय घडलं, पहा हा संपूर्ण रिपोर्ट. भोकरदन शहरासह कुकडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून नागरिकांची झोप उडवलीये. प्रतापनगर येथील शिक्षक सचिन देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 25,000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. म्हाडा कॉलनीतील एका घरातही चोरीचा प्रयत्न झाला, मात्र नागरिकांची चाहूल लागताच चोरटे तेथून पसार झाले. दरम्यान कुकडी येथील अनिल लव्हाळे यांच्या घरातून सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. आम्ही 7 वाजता घरून शाळेत निघालो. त्यानंतर मुलगा 8:30 वाजता शाळेत गेला आणि घरी कोणीच नव्हतं. तर एक 10:30च्या दरम्यान, समजा 10:30 ते 11:30च्या दरम्यान आमच्या घरी घरफोडी झाली आणि आमचं 3.5 ते 4 तोळे सोनं आणि 25,000 ते 30,000 रुपये कॅश एवढी आमच्या घरात चोरी झालेली. अशाच ताज्या बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.